आकाशवाणी मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. मन की बातमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू आहे आणि सगळीकडे क्रिकेटमय वातावरण आहे. क्रिकेटमध्ये शतकाचं मोल काय असतं हे तर आपल्या सगळ्यांना चांगलंच माहीत आहे. मात्र आज मी तुम्हा सर्वांबरोबर क्रिकेटबद्दल नव्हे तर अंतराळ क्षेत्रात भारताने जे शानदार शतक केलं आहे त्याबद्दल बोलणार आहे. गेल्या महिन्यात इस्रोच्या 100व्या रॉकेट प्रक्षेपणाचे आपण साक्षीदार झालो. हा केवळ एक आकडा नाही, तर अंतराळ विज्ञानात नित्य नवं शिखर गाठण्याचा आपला संकल्प देखील यातून दिसून येतो. आपल्या अंतराळ प्रवासाची सुरुवात अतिशय साध्या पद्धतीनं झाली होती. यामध्ये प्रत्येक पावलागणिक आव्हानं होती. मात्र आपले वैज्ञानिक विजय प्राप्त करत पुढे पुढे जात राहिले. काळाच्या ओघात अंतराळातील या उड्डाणांमध्ये आपल्या यशाची यादी वाढतच गेली. प्रक्षेपण वाहनाची निर्मिती असो, चंद्रयानचं यश असो, मंगळयान असो, आदित्य L1 असो किंवा एकाच रॉकेटमधून एकाच वेळी 104 उपग्रह अवकाशात पाठवण्याची अभूतपूर्व मोहीम असो, इस्रोच्या यशाचा परीघ खूपच मोठा आहे. गेल्या 10 वर्षांमध्येच सुमारे 460 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत आणि यामध्ये इतर देशांच्या अनेक उपग्रहांचाही समावेश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आणखी एक विशेष गोष्ट ही देखील आहे की आपल्या अंतराळ शास्त्रज्ञांच्या टीममध्ये नारी शक्तीचा सहभाग सातत्याने वाढत आहे आणि मला हे पाहून खूप आनंद देखील होत आहे की आज अंतराळ क्षेत्र हे आपल्या युवकांसाठी पसंतीचं क्षेत्र झालं आहे. काही वर्षांपूर्वी कुणी विचार केला असेल की या क्षेत्रात स्टार्टअप आणि खाजगी क्षेत्रातील अंतराळ कंपन्यांची संख्या शेकडोच्या घरात जाईल? जीवनात काहीतरी रोमांचक आणि थरारक गोष्टी करू इच्छिणाऱ्या आपल्या युवकांसाठी अंतराळ क्षेत्र हा एक उत्तम पर्याय होत आहे. मित्रांनो, येत्या काही दिवसांमध्ये आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणार आहोत. आपल्या मुलांना, युवकांना विज्ञानात रुची आणि आवड असणं अतिशय महत्त्वाचं आहे. याबाबत माझ्याकडे एक कल्पना आहे, जिला तुम्ही एक दिवस वैज्ञानिक असं म्हणू शकता. म्हणजेच तुम्ही तुमचा एक दिवस एक शास्त्रज्ञ म्हणून, एक वैज्ञानिक म्हणून व्यतीत करून बघा. तुम्ही तुमच्या सोयीनुसार, तुमच्या इच्छेनुसार कोणताही दिवस निवडू शकता. त्या दिवशी तुम्ही संशोधन प्रयोगशाळा, तारांगण किंवा अंतराळ केंद्र यासारख्या ठिकाणी अवश्य भेट द्या. यामुळे विज्ञानाप्रती तुमचं कुतूहल आणखी वाढेल. अंतराळ आणि विज्ञानाप्रमाणेच आणखी एक क्षेत्र आहे ज्यामध्ये भारत वेगाने आपली मजबूत ओळख निर्माण करत आहे. हे क्षेत्र आहे AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. अलीकडेच मी AI शी संबंधित एका मोठ्या संमेलनात सहभागी होण्यासाठी पॅरिसला गेलो होतो. तिथे या क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचं जगानं भरभरून कौतुक केलं. आपल्या देशाचे लोक आज AIचा कशा प्रकारे वापर करत आहेत याची उदाहरणं देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता जसं तेलंगणातील आदिलाबाद येथील सरकारी शाळेचे एक शिक्षक थोडासम कैलाशजी आहेत. डिजिटल गीतं आणि संगीतातली त्यांची आवड आपल्या अनेक आदिवासी भाषांना वाचवण्याचं अतिशय महत्त्वाचं काम करत आहे. त्यांनी AI टूल्सच्या मदतीनं कोलामी भाषेत गाण्यांची रचना करून कमाल केली आहे. ते AIचा वापर कोलामी व्यतिरिक्त अन्य अनेक भाषांमध्ये गीतं तयार करण्यासाठी करत आहेत. सोशल मीडियावर त्यांची गाणी आपल्या आदिवासी बंधू भगिनींच्या पसंतीला उतरत आहेत. अंतराळ क्षेत्र असो किंवा मग AI, आपल्या युवकांचा वाढता सहभाग एका नव्या क्रांतीला जन्म देत आहे. नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यात आणि त्याचा अवलंब करण्यात भारतातील लोक कोणापेक्षाही मागे नाहीत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, पुढल्या महिन्यात 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे.
आपल्या नारी शक्तीला वंदन करण्याची ही एक विशेष संधी असते. देवी महात्म्यमध्ये म्हटलं आहे, विद्याः समस्ताः तव देवी भेदाः स्त्रियाः समस्ताः सकला जगत्सु. म्हणजेच सर्व विद्या या देवीच्या विविध रूपांची अभिव्यक्ती आहे आणि जगातील समस्त नारी शक्तीमध्ये देखील तिचंच प्रतिरूप आहे. आपल्या संस्कृतीत मुलींचा सन्मान सर्वोपरी राहिला आहे. देशाच्या मातृशक्तीने आपल्या स्वातंत्र्य लढ्यात आणि संविधान निर्मितीतही मोठी भूमिका बजावली आहे. संविधान सभेत आपला राष्ट्रध्वज सादर करताना हंसा मेहताजी जे म्हणाल्या होत्या ते मी त्यांच्याच आवाजात तुम्हा सर्वांसोबत सामायिक करत आहे. It is in the fitness of things that this first flag that will fly over this august house should be a gift from the women of India. We have donned the saffron color. We have fought, suffered and sacrificed in the cause of our country's freedom. We have today attained our goal. In presenting this symbol of our freedom, we once more offer our services to the nation. We pledge ourselves to work for a great India, for building up a nation that will be a nation among nations. We pledge ourselves for working for a greater cause to maintain the freedom that we have achieved. मित्रांनो, हंसा मेहताजी यांनी आपल्या राष्ट्रध्वजाच्या निर्माणापासून ते त्यासाठी बलिदान देणाऱ्या देशभरातील महिलांचं योगदान यामध्ये मांडलं आहे. त्यांचा असा विश्वास होता की आपल्या तिरंग्यातील केशरी रंगामधून देखील हीच भावना अधोरेखित होते. त्यांना विश्वास होता की आपली नारी शक्ती भारताला सशक्त आणि समृद्ध करण्यात आपलं बहुमोल योगदान देईल आणि आज त्यांचं म्हणणं खरं ठरत आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रावर नजर टाकली तर तुम्हाला आढळून येईल की महिलांचं योगदान किती व्यापक आहे. मित्रांनो, यावेळी महिला दिनानिमित्त मी एक असा उपक्रम हाती घेणार आहे जो आपल्या नारी शक्तीप्रती समर्पित असेल. या विशेष प्रसंगी मी माझे सोशल मीडिया अकाउंट्स, उदाहरणार्थ एक्स, इंस्टाग्रामची अकाउंट्स देशातील काही प्रेरणादायी महिलांकडे एका दिवसासाठी सोपवणार आहे. अशा महिला ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलं आहे, अभिनव संशोधन केलं आहे, निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 8 मार्च रोजी त्या आपलं कार्य आणि अनुभव देशवासियांबरोबर सामायिक करतील. प्लॅटफॉर्म भलेही माझा असेल, मात्र त्यावर त्यांचे अनुभव, त्यांची आव्हानं आणि त्यांच्या यशाबद्दल बोललं जाईल. जर तुम्हाला ही संधी मिळावी असं वाटत असेल तर नमो ॲपवर तयार करण्यात आलेल्या विशेष मंचाच्या माध्यमातून या प्रयोगाचा भाग व्हा आणि माझ्या एक्स आणि इंस्टाग्राम अकाउंटवरून संपूर्ण जगापर्यंत आपलं म्हणणं पोचवा. तर चला, यावेळी महिला दिनानिमित्त आपण सर्वांनी मिळून अदम्य नारी शक्ती साजरी करूया, त्यांचा सन्मान करूया, वंदन करूया. माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुमच्यापैकी अनेक जण असे असतील ज्यांनी उत्तराखंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा रोमांचक आनंद नक्कीच घेतला असेल. देशभरातील 11,000हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. या आयोजनाने देवभूमीच्या नव्या रूपाची ओळख करून दिली. आता उत्तराखंड देशातील एक मजबूत क्रीडा शक्ती म्हणून उदयाला येत आहे. उत्तराखंडच्या खेळाडूंनीही उत्तम कामगिरी केली. यावर्षी उत्तराखंड 7व्या स्थानावर राहिलं आणि हीच तर खेळाची ताकद आहे, जी व्यक्ती आणि समाजाबरोबरच संपूर्ण राज्याचा कायापालट घडवून आणते. यातून भावी पिढ्यांना प्रेरणा मिळते, त्याचबरोबर उत्कृष्टतेच्या संस्कृतीलाही प्रोत्साहन मिळतं. मित्रांनो,
आज देशभरात या स्पर्धेतील काही संस्मरणीय कामगिरीची खूप चर्चा होत आहे. या स्पर्धेत सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकणाऱ्या सेना दलाच्या संघाचं मी खूप खूप अभिनंदन करतो. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं देखील मी अभिनंदन करतो. आपले बहुतांश खेळाडू खेलो इंडिया अभियानातूनच पुढे आले आहेत. हिमाचल प्रदेशचे सावन बरवाल, महाराष्ट्रातील किरण म्हात्रे आणि तेजस शिरसे, आंध्र प्रदेशची ज्योती याराजी या सर्वांनी देशाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. उत्तर प्रदेशचा भालाफेकपटू सचिन यादव आणि हरियाणाची उंच उडी मारणारी पूजा आणि कर्नाटकची जलतरणपटू धिनिधी दे सिंधू यांनी देशवासियांची मनं जिंकली. त्यांनी 3 नवे राष्ट्रीय विक्रम करून सर्वांना थक्क केलं. यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत किशोरवयीन चॅम्पियन्स त्यांची संख्या अचंबित करणारी आहे. 15 वर्षांचा नेमबाज गेविन एंटनी, उत्तर प्रदेशची हॅमर थ्रो खेळाडू 16 वर्षांची अनुष्का यादव, मध्य प्रदेशचा 19 वर्षीय पोल वॉल्टर देवकुमार मीणा यांनी सिद्ध करून दाखवलं की भारताचं क्रीडा क्षेत्रातील भवितव्य अतिशय प्रतिभावान पिढीच्या हातात आहे. उत्तराखंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेने हे देखील दाखवून दिलं आहे की कधीही हार न मानणारे नक्कीच जिंकतात. अगदी सहजपणे कोणीही चॅम्पियन होत नाही. मला आनंद आहे आपल्या युवा खेळाडूंची जिद्द आणि शिस्त यासह भारत आज जागतिक क्रीडा महाशक्ती होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, डेहराडूनमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात मी एक अतिशय महत्त्वाचा विषय मांडला होता, ज्यामुळे देशात एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. हा विषय आहे ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा. एक तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र घडवण्यासाठी आपल्याला लठ्ठपणाच्या समस्येवर मात करावीच लागेल. एका अभ्यासानुसार आज प्रत्येक 8 पैकी 1 व्यक्ती लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त आहे. गेल्या काही वर्षांमध्ये लठ्ठपणाची प्रकरणं दुपटीने वाढली आहेत. परंतु त्याहूनही चिंताजनक बाब म्हणजे मुलांमधील लठ्ठपणाची समस्या 4 पटीनं वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते की 2022 मध्ये जगभरातील सुमारे 250 कोटी लोकांचं वजन प्रमाणापेक्षा जास्त होतं. म्हणजेच त्यांचं वजन आवश्यकतेपेक्षा खूप अधिक होतं. हे आकडे अतिशय गंभीर आहेत आणि आपल्या सर्वांना विचार करायला भाग पाडतात की असं का होतंय. अधिक वजन किंवा लठ्ठपणा यामुळे अनेक प्रकारच्या समस्या आणि आजार देखील उद्भवतात. आपण सर्वजण एकत्रितपणे छोट्या छोट्या प्रयत्नांद्वारे या आव्हानाचा सामना करू शकतो. जसं मी एक मार्ग सुचवला होता, खाद्यतेलाचा वापर 10% कमी करणं. तुम्ही ठरवा की तुम्ही दर महिन्याला 10% कमी तेल वापराल. तुम्ही ठरवू शकता की जे तेल स्वयंपाक करण्यासाठी खरेदी केलं जातं ते खरेदी करताना आता 10% कमीच खरेदी करायची. लठ्ठपणा कमी करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल ठरेल. आज मन की बातच्या माध्यमातून या विषयावरील काही विशेष संदेश मी आपल्यापर्यंत पोहोचवू इच्छितो. चला, आपण ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा यांच्या संदेशापासून सुरुवात करूया. त्यांनी लठ्ठपणावर यशस्वीरित्या मात करून दाखवली आहे. सभी को नमस्ते, मैं नीरज चोपड़ा आज आप सभी को बताना चाहता हूं कि हमारे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने मन की बात में इस बार ओबेसिटी के बारे में चर्चा की है, जो हमारे देश के लिए बहुत ही अहम मुद्दा है. और मैं कहीं ना कहीं इस बात को खुद से भी रिलेट करता हूं, क्योंकि जब मैंने ग्राउंड पे जाना स्टार्ट किया था तो उस टाइम मेरा भी काफ़ी मोटापा था. और मैंने जब ट्रेनिंग स्टार्ट की, अच्छा खाना स्टार्ट किया, तो काफ़ी हेल्थ में मेरे सुधार आया. और उसके बाद जब मैं एक प्रोफेशनल एथलीट बन गया तो उसमें भी मेरी काफ़ी हेल्प मिली. और साथ में बताना चाहूँगा कि जो पेरेंट्स हैं वो खुद भी
आउटडोर स्पोर्ट कोई ना कोई खेल लें, अपने बच्चों को भी लेके जाएं और एक अच्छा हेल्दी लाइफस्टाइल बनाएं, अच्छा खाएं और अपने शरीर को 1 घंटा या जितना भी टाइम आप दे सकते हैं दिन में वो दें एक्सरसाइज के लिए। और मैं एक बात और ऐड करना चाहूँगा, अभी हाल ही में हमारे प्रधानमंत्री जी ने बोला था कि जो खाने में यूज होने वाला ऑयल है उसको 10% तक कम करें, क्योंकि कई बार हम काफ़ी तली हुई चीज़ें, ऐसी चीज़ें खा लेते हैं जिससे ओबेसिटी पे काफ़ी इम्पैक्ट पड़ता है। तो मैं सभी को कहना चाहूँगा कि इन चीज़ों से बचें और अपनी हेल्थ का ध्यान रखें। बस यही आपसे मैं गुजारिश करता हूँ और साथ उठ के हम अपने देश को ऊपर उठाएंगे। धन्यवाद। नीरज जी, आपल्याला खूप खूप धन्यवाद. प्रसिद्ध क्रीडापटू निखत झरीन जी यांनीही या विषयावरील आपले विचार व्यक्त केले आहेत. हाय, मेरा नाम निखत जरीन है और मैं 2 टाइम्स वर्ल्ड बॉक्सिंग चैंपियन हूँ। जैसे कि हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने मन की बात में ओबेसिटी को लेकर जिक्र किया है एंड आई थिंक इट्स अ नेशनल कंसर्न। हमें अपनी हेल्थ को लेकर सीरियस होना चाहिए बिकॉज मोटापा जितनी जल्दी से फैल रहा है हमारे इंडिया में उसको हमें रोकना चाहिए और कोशिश यही करनी चाहिए कि हम जितना हो सके हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करें। मैं खुद एक एथलीट होके कोशिश करती हूँ कि मैं हेल्दी डाइट फॉलो करूँ बिकॉज अगर मैंने गलती से भी अनहेल्दी डाइट ले लिया है या मैंने ऑयली चीजें खा ली तो जिसकी वजह से मेरे परफॉर्मेंस पे इम्पैक्ट पड़ता है और मैं रिंग में जल्दी थक जाती हूँ। एंड मैं कोशिश यही करती हूँ कि मैं जितना हो सके एडिबल ऑयल जैसी चीजों को मैं कम इस्तेमाल करूँ और उसकी जगह हेल्दी डाइट फॉलो करूँ और डेली फिजिकल एक्टिविटी करूँ जिसकी वजह से मैं हमेशा फिट रहती हूँ। एंड आई थिंक हम जैसे कॉमन लोग जो है जो डेली जॉब पे जाते हैं, काम पर जाते हैं, एंड आई थिंक हर किसी को हेल्थ को लेकर सीरियस होना चाहिए और कुछ ना कुछ डेली फिजिकल एक्टिविटी करनी चाहिए जिसकी वजह से हमें बीमारियों जैसे हार्ट अटैक है और कैंसर जैसे बीमारियों से हम दूर रहे और अपने आप को फिट रखें, क्योंकि हम फिट तो इंडिया फिट। निखतजींनी खरोखरच काही चांगले मुद्दे सांगितले आहेत. आता आपण डॉक्टर देवी शेट्टी काय सांगतात ते ऐकूया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच की ते एक अतिशय सुविख्यात डॉक्टर आहेत. ते या विषयावर सतत काम करत आहेत. I would like to thank our Honorable Prime Minister for creating an awareness about obesity in his most popular Man Ki Baat program. Obesity today is not a cosmetic problem. It is a very serious medical problem. Majority of the youngsters in India today are obese. The main cause of obesity today is poor quality of food intake, especially excess intake of carbohydrates, that is rice, chapati and sugar, and of course large consumption of oil. Obesity leads to major medical problems like heart disease, high blood pressure, fatty liver and many other complications. So my advice to all the youngsters, start exercising, control your diet and be very, very active and watch your weight. Once again, I would like to wish all of you very, very happy, healthy future. Good luck and God bless. मित्रांनो, जेवणात तेल कमी वापरणं आणि लठ्ठपणाचा सामना करणं ही काही केवळ आपली वैयक्तिक निवड नाही, तर कुटुंबाच्या विषयी असलेली आपली जबाबदारी देखील आहे. स्वयंपाकात तेलाचा जास्त वापर केल्याने हृदयरोग, मधुमेह आणि रक्तदाब यासारखे अनेक आजार होऊ शकतात. आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये लहान लहान बदल करून आपण आपलं भविष्य अधिक मजबूत, तंदुरुस्त आणि निरोगी करू शकतो. म्हणून आपल्याला अगदी त्वरित या दिशेने आपले प्रयत्न वाढवले पाहिजेत आणि ते बदल आपल्या जीवनात आणले पाहिजेत. आपण सर्वजण मिळून हे अगदी हसत खेळत आणि खूप प्रभावीपणे करू शकतो. उदाहरणार्थ, आजच्या ह्या मन की बातच्या भागानंतर मी 10 लोकांना विनंती करेन आणि आव्हान देईन की ते त्यांच्या जेवणात 10% तेल कमी करू शकतील का, आणि मी त्या 10 जणांना अशीही विनंती करेन की त्यांनी इतर 10 जणांना असंच आव्हान द्यावं. मला विश्वास वाटतो आहे की स्थूलतेशी लढण्यात हे खूप उपयोगी ठरेल. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आशियाई सिंह, हंगुल, पिग्मी हॉग्स आणि लायन टेल्ड मकाक
या सर्वांमध्ये काय साम्य आहे? याचं उत्तर असं आहे की हे सर्व प्राणी जगात इतरत्र कुठेही सापडत नाहीत. ते फक्त आपल्या देशातच दिसतात. खरोखरच आपल्याकडे वनस्पती आणि प्राण्यांची एक अतिशय जोमदार परिसंस्था आहे आणि हे वन्यजीव आपल्या इतिहासात आणि संस्कृतीत अगदी खोलवर रुजलेले आहेत. आपण अनेक प्राण्यांकडे आपल्या देवी देवतांची वाहनं म्हणून पाहतो. मध्य भारतातील अनेक लोक जमाती बागेश्वरची पूजा करतात. महाराष्ट्रात वाघोबाची पूजा करण्याची परंपरा आहे. भगवान अय्यप्पा यांच्याशी देखील वाघाचं खूप जवळचं नातं आहे. सुंदरबनमध्ये बोन बीबीची पूजा केली जाते. बोन बीबीचं वाहन वाघ आहे. आपल्याकडे निसर्ग आणि वन्यजीवनाशी संबंधित अशी अनेक सांस्कृतिक नृत्य आहेत, जसं की कर्नाटकातील हुली वेशा, तामिळनाडूतील पुली आणि केरळातील पुलिकली. मी माझ्या आदिवासी बंधू आणि भगिनींचे आभार मानू इच्छितो, कारण ते वन्यजीवन संवर्धनाशी संबंधित असलेल्या उपक्रमांमध्ये अगदी हिरिरीने आणि उत्साहाने सहभागी होतात. कर्नाटकातील BRT व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. याचं पुष्कळसं श्रेय वाघाची पूजा करणाऱ्या सोलिगा जमातींना जातं. यामुळे या भागात मानव आणि प्राण्यांमधला संघर्ष जवळपास नाहीच. गुजरातमधील लोकांनी देखील गीरमधील आशियाई सिंहांच्या संरक्षण आणि संवर्धनात महत्त्वाचं योगदान दिलं आहे. निसर्गासोबत सहअस्तित्व म्हणजे काय, त्याचा खरा अर्थ त्यांनी जगाला दाखवून दिला आहे. मित्रांनो, ह्या सगळ्या प्रयत्नांमुळेच गेल्या काही वर्षात वाघ, बिबटे, आशियाई सिंह, गेंडे आणि बाराशिंगा यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आणि भारतातील वन्यजीवन किती वैविध्यपूर्ण आणि सुंदर आहे ही देखील लक्षात घेण्याजोगी बाब आहे. आशियाई सिंह देशाच्या पश्चिम भागात आढळतात, तर पूर्व, मध्य आणि दक्षिण भारत हा वाघांचा परिसर आहे. तर गेंडे ईशान्य भागात आढळतात. भारताचा प्रत्येक भाग निसर्गाप्रती संवेदनशील तर आहेच, शिवाय वन्यजीव संरक्षणासाठी देखील वचनबद्ध आहे. मला अनुराधा रावजींबद्दल सांगण्यात आलं आहे. त्यांच्या अनेक पिढ्या अंदमान निकोबार बेटांशी जोडल्या गेल्या आहेत. अनुराधाजींनी अगदी लहानपणापासूनच स्वतःला प्राण्यांच्या कल्याणासाठी वाहून घेतलं आहे. त्यांनी गेल्या 3 दशकांपासून हरिण आणि मोरांचं संरक्षण हेच आपलं ध्येय ठरवलं आहे. तेथील लोक त्यांना हरिण स्त्री या नावानं ओळखतात. पुढील महिन्याच्या सुरुवातीला आपण जागतिक वन्यजीव दिन साजरा करत आहोत. माझी तुम्हाला विनंती आहे की वन्यजीव संरक्षणात कार्यरत असलेल्या लोकांना अवश्य प्रोत्साहन द्या. मला खूप आनंद वाटतो आहे की या क्षेत्रात आता अनेक स्टार्टअप्स उदयाला आले आहेत. मित्रांनो, हे बोर्डाच्या परीक्षेचे दिवस आहेत. मी आपल्या तरुण मित्रांना म्हणजेच परीक्षा योद्ध्यांना त्यांच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. कोणताही ताण न घेता अगदी सकारात्मक वृत्तीने पेपर द्या. दरवर्षी परीक्षा पे चर्चामध्ये आपण आपल्या परीक्षा योद्ध्यांशी परीक्षेशी संबंधित विविध विषयांवर बोलतो. मला आनंद वाटतो आहे की आता हा कार्यक्रम संस्थेचं स्वरूप धारण करतो आहे, संस्थात्मक होतो आहे. अनेक नवनवीन तज्ज्ञ देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. यावर्षी एका नव्या स्वरूपात परीक्षा पे चर्चा कार्यक्रम आयोजित करण्याचा आम्ही प्रयत्न केला. यात तज्ज्ञांसोबतच्या 8 वेगवेगळ्या भागांचा समावेश केला गेला. आम्ही एकूणच परीक्षांशी संबंधित अशा आरोग्याची काळजी, मानसिक आरोग्य तसंच आहार-विहार या विषयांवर चर्चा केली. मागील वर्षीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार आणि अनुभव सर्वांसमोर मांडले. या कार्यक्रमाविषयी अनेक तरुणांनी, त्यांच्या पालकांनी आणि शिक्षकांनी मला पत्र लिहिली आहेत. त्यांनी म्हटलं आहे की त्यांना हे नवं स्वरूप खूप आवडलं, कारण त्यात प्रत्येक विषयावर विस्ताराने चर्चा करण्यात आली आहे. आमच्या तरुण मित्रांनी Instagramवर देखील हे कार्यक्रम मोठ्या संख्येनं पाहिले आहेत. या कार्यक्रमाचं आयोजन दिल्लीतील एका सुंदर नर्सरीमध्ये केलं होतं.
ते तुमच्यापैकी अनेकांना आवडलं. आमच्या ज्या तरुण मित्रांना आत्तापर्यंत परीक्षा पे चर्चाचे हे भाग पाहता आले नसतील त्यांनी आता ते जरूर पाहावे. हे सर्व भाग नमो ॲपवर उपलब्ध आहेत. पुन्हा एकदा परीक्षा योद्ध्यांना माझा संदेश आहे, आनंदी आणि तणावमुक्त रहा. माझ्या प्रिय मित्रांनो, यावेळी या मन की बातमध्ये इतकंच. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा नवीन विषयांसह मन की बात करू. तुम्ही मला तुमची पत्र संदेश पाठवत रहा. निरोगी रहा, आनंदी रहा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.